तर आज मी इथं झाडाखाली बसले भामा आजीपाशी आणि कुंभारपाशी. भामा आजी आहे, भामा आई आहे, भामा आहे, सगळीच आहे. हा सगळीच आहे मॅडम. तुम्ही भामा आहे, मैत्रीण आहे. हां अजून मॅडम आहेत बसले ते आता येऊन बाहेर. कुंभार मॅडम तोंडाकडे बघायल्यात. आमच्या भामाईची इकडून तोंड बघितलं का जरा वाकडं होते ह्या साईडला. पॅरालिसिस होऊन किती वर्ष झालं का? झाले 2 वर्ष झाली. हां का? आणि झाल्यावर कुठं ॲडमिट होतीस? ससूनला. ससूनला होतीस. आणि हे कसं म्हणजे अजिबातच आता अवसान नाही का ह्या हातात? काहीच नाही. हां आता एवढं काय उचला गेली खाली पडते. असं सरळ खरं होते का नाही? सरळ? नाही होत नाही. एवढाच होते. काय उचल पाय बिनती बी सरळ होत नाही का? पाय होतं थोडासा बरं गुडघ्यात जरा चांगलं लागतं ना. हा ना. पाकवारी गेले आणि झाले सगळं. हा ना. तुला ती व्हायच्या आधी काही त्रास जाणवला होता का तुला? डोकं डोकं दुखत होतं? लय दुखलं का डोकं? 2 दिवस टेन्शन घेतलं होतं. डोकं कशाच टेन्शन घेतली होती? घरातच आपलं असं परपंचाचं कशाचं पण खाण्यापिण्याचं. करोना होता ना तेव्हा हे. त्याच्यात टेन्शन घेतलेलं, घराचं भाडं तटलेलं, सगळं झालेलं. त्याच्यामुळे 4 दिवस डोकं दुखलं की पडली. 4 दिवस पडली, बोलायला नाही, काय नाही, अन्न नाही, पाणी नाही. शेजारची बाईनं ससूनला आणलं. आमच्या नात्यानं बहीण होती, तिला फोन केला, मग ती बहीण आली ससूनला. डॉक्टर म्हणला कुठं तरी एक अंग जाईन, आपलं वारा हातानं जाईन. त्यांना काय करता येणार नाही, चालता येणार नाही, बोलता येणार नाही. तर परमिशनची कृपा बोलता तर येते तेवढं तर येतं की. पण तुला चांगलं चालायला येतं, बोलायला येतं व्यवस्थित? हां हो. फक्त जरा पाय उचलत नाही. खरडत चालते नाही खरडत. हा ना. आता बरी आहे का तुझी तब्येत? आता काय दुखतं का डोकं? काय नाही, डोकं नाही दुखत आता. नाही दुखत ना? आता सगळं व्यवस्थित आहे ना? आहे की. पण फक्त त्या बाजूला ताकद नाही. ती वेळेत चांगलं बघितल्यावर ती बी नीट झालं असतं, आहे का नाही? कोण बघायचं? किती लोकांचं पॅरालिसिस बरा होतो माहिती आहे का? वेळेमध्ये जर बघितलं ना तर होतं तो बरा. माझा नाही ना झाला मॅडम. ते काळजी तेवढी घ्यावी लागते ना. भंडारींचं पण तुझ्यासारखंच होतं. लाळ वगैरे गळत होती, तुझी पण गळत होती लाळ वगैरे. नाही तसलं काय नाही. तर भंडारींचं पण कमी झालं सगळं. किती जीवात हात झाले माझे महाराज माणसं. त्या वेळात नेलं तर होतं नाही. टाईम ठेवून गेल्यावर बाहेर जातं, हात बाहेर जातं, मग करतात असं तर आहे. तेवढ्या टायमातच पाहिजे कशाचं दुखणं. ते झालं ना लगेच नेलं तर होतं. पण टाईम ठेवून गेल्यावर वेळ हुकली ना मग ते होत नाही. आज हां तसंच झालं. महामाईची वेळ हुकली आणि ते तसंच झालं. हा बरोबर झालं. डॉक्टर मला पॅरलेस होऊन कुठं तरी एक अंग जाईन. हात तर नाचं, पाय तर जाणार, बोलता तर येणार नाही. बोलता कसं आपलं आलं जीभ जरी इथे जरी पण थोड्यात ना तशीच बोलते मी आपली. ग बसते पाकच मग. कान तुटलाय का तुझ्या इकडं? फुलं जो बघा काय फुलं जुबी घेऊन नाही आली आमच्याकडे? घेतलं घेणार नाही, सुधीत नव्हती. घेतलं गेलं सगळं. हा का? मामाईचा कान आहे ना एवढं मोठं होल पडले बघ. एवढं सगळं तुटायला उगललंय थोडं, उगी किंचितच कमी आहे. फुलं जुबे मस्त आपलं मज्जा. नटी दुसरी चांगली होता. काय दिसत होत तू? केस हितो काळी भांगार हा सगळं मॅचिंग. हा गेले मॅचिंग करायची सगळं तू. बघा हिरोईन घारी घारी डोळे येत. हा आणि आता तर पार अमेरिकन फॉरेनर दिसायला लागली. केसच तसे झाले तर 2 कलर झाले केस. महाग पाडलाय पण बघू इकडं कर. महाग पाडलाय. छान दिसते ना, सुंदर दिसते माझ्यासारखी. मी काय एवढी सुंदर नाही पण तू माझी आई सारखी दिसतेस. तुम्ही ढगातली चांदणी दिसताय. ढगातली चांदणी. ढगातली चांदणी गेली कुठं? आभाळा ढगात तरी पण दिसते. हा मी ढगातली चांदणी आहे का? आणि कुंभार कोण आहे? त्यातली कोण? आपण त्यांचं जोडीदार मैत्रिणी. नाही तू बी किती सुंदर आहे दिसायला. राहणे मानव जर नसल्यावर तसं होते. मग चांगलं ठेवली माझ्या बाईने, मला सोन्यासारखं ठेवली. हा का? जुबे कानात माळ सगळं होतं म्हणून आमच्या भामाजीकडे. डोरली होती 2. हा हा 1 गिरामची मोठी बाबा. मणी होतं 31 मणी होतं मोठं करबुजी. 31 मणी होते. 1 गिरामची डोरली होती मोठी मोठी मुसलमानी. वर बांधलेली. छान दिसायची ताईने. हा
दाखवलं जबन नाकातलं तसं महबूब मालक वारल्यावर तुझे ते सगळं गेलं सगळं सगळं गेलं. तर आमची कुंभार मॅडमचं पण असंच आहे. काय कुंभार मॅडम पण आमच्या कुंभार मॅडम काही लक्ष काढत नाहीत आणि ध्यान काढत नाहीत. हाय का नाही कुंभार? काय आठवण येत नाही ना? काय आठवण हा तेच डोक्यात घ्यायचं बांधल्यावर, आठवण नाही काढायची. डोक्यात घ्यायचं बांधल्यावर काढून रोजच नाही, टाकायची. एखाद्या बरीला पुस्तक रोजच बांधल्यावर नाही जमत. डोक्यात काय घ्यायचं रोज? आपलं काम बोललं ना आपण मस्त राहायचं. कामात सोडून जायचं. आठवण येते का पण? आठवण येते पण कामात विसरून जायचं. आपलं काम करायचं म्हणजे काय नाही. काम करायचं म्हणजे काय नाही वाटत. हा विसरून जायचं. विसरून जायचं. खरं आहे, आमच्या कुंभारकडून शिकायला पाहिजे. सगळं म्हणते की तुम्हाला येत नाही करू नका बसा म्हणते ना. कामात सगळं विसरून जायचं आणि खरंच माणूस कामाला लागल्यावर सगळं विसरून जातं. तर आपल्या कुंभारचे विचार खूप चांगले येतं. काय ना काय काम करायचं. काय ना काय काम करायचं. सांगितलेलं ते करायचं. नसलं तर आपलं बसायचं काय. पण त्यावेळेला काम असतं त्यावेळेला काम करून मोकळं व्हायचं. आजी थांबा मी लाईट घालून तुम्ही नका घालवायला थांबा बसा. सगळ्याची तिला दया मया त्या सगळ्याची देवानं सेवा करायला लावलं. देव तिच्याकडून पण सेवा करून घेतो. होय कुंभार तुझ्याकडून पण देव सेवा करून घेतो सगळ्यांची. करावंच लागतं. हा काय होतं आपल्या आईचं आईसारखं आहे का नाही? केलेलं चांगलं असतं. म्हाताऱ्या माणसाची सेवा केलेलं चांगलं असतं. चांगलं असतं. सगळं आंघोळ की थांबा आजी गाऊन घालते थांबा. रडाय काय झालं मग तुला? एवढ्या गोष्टीला मामाला आमच्या रडायला येतं. अवघड वाटतं काय सगळं. काय अवघड वाटतं? ती बघ बरं ध्यान काढते का कुंभार कोणाची तर. माझं घट मन नाही माझं लई मन पातळ एकदम हरणीसारखं. का बरं पण हरणासारखं झाले? वाघणीसारखं कर ना. मी बरं असं तुमच्यासारखं नाही होत. हा नाही होत माझ्यासारखं. मी कसं केले? आपल्या नशिबात ते बघ रडाली बघायला. आमच्या मामाला खूप रडायला येतं. नाही. आता जरा बोलावं म्हणलं गप्पा मारावं म्हणलं. तेवढं होतं ना तेवढ्या आकारात येतच. पण हा लिहिलेलं तेवढं असेल तेवढं होतं. अक्षरच तसं टाकलेलं असतं. त्याची वाघिणी नाही बाई, तेवढं टाकून वाघिणीचं गेलेली कधी मन घट होत नाही. वाघणीच होतं हरणाचं होत नाही. हरणाचं मन पातळ असतं त्याला रक्त नसतं हरणाला कधी. नंतर या वाघिणीने हे हरणं गोळा केले सगळे. हा डॉक्टर सगळी पिली सगळी हरणाची. हा आणि ही वाघीण उभा आहे. काहीतरी म्हणते तर काहीतरी म्हणत राहायचं. मनाला समाधान आपल्या बी ह्यांच्या बी. आणि आमची कुंभार म्हणते ती सगळ्या गोष्टी खऱ्या असतात. खरं सांगते जेवढं नशिबात लिहिलेलं आहे तेवढं होतं. आहे का नाही कुंभार? तेवढ्या आकारात लिहिलेलं असतं. अंक तांबे आमक होईल तमके सटवी झाली काम कधी नाही चुका जाणीच्यावर राहतच नाही रे. तर इकडं असं जन्म दिला की इकडं बर्मा घेऊन सटवी अक्षर टाकून जाते. अक्षर टाकून जाते. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे का नाही? लिहिलेलंच असतं आयुष्यात. तर आमचा काल पण व्हिडिओ आला नाही. काल पण आम्ही जरा कामामध्ये होतो आणि म्हटलं आज जरा आमच्या काहीतरी हसायच्या काहीतरी चांगल्या गप्पा माराल म्हणून आमच्या भामा आजीपाशी आलो. तर पार तिनं सगळं हे करून टाकलं. तर हसू गेलंच आहे गमावलं आता. हसू येत नाही मला. हसू येत नाही? खरं सांगू नाही बुधगुड्या करून नाही. कोटारडे बघा बघा हसली बघा. कोटारडी. आणि हसू घालवायचं नाही आयुष्यामध्ये. त्या दुःखाच्या पुढे हसू असलं पाहिजे भामा. तुम्ही हसता तुम्ही काय रडता मग? अगं माझं रडू वेगळं आहे तुझं रडू वेगळं आहे माझं रडू वेगळं आहे. दुःख एकच आहे. हा तुमच्यासारखं दुःख आहे मग सेम आहे ग. पण तुला तेच सांगते हसू कधी हरवायचं नाही. मग रडणार. तर चला आपण असंच भेटू. मग चला आपण असंच भेटू म्हणा पुढच्या व्हिडिओला. आपण असंच फिरू काय भेटू पुढच्या व्हिडिओला. हा मामा आई संगा. धन्यवाद. धन्यवाद. आजचं शोध वृद्धाश्रमाचं जेवण चांगुणाताई लहाने यांनी त्यांच्या वडिलाच्या 4थ्या पुण्यस्थितीचं जेवण दिलेलं आहे आपल्या शोध वृद्धाश्रमाला. आणि आपण त्यांच्यासाठी इकडे बनवलेले आहे पनीरची भाजी, सांबर, भात, गुलाबजामुन आणलेले आहेत, पुरी बनवलेली आहे. तर आता आपण जेवायला वाढू. कुंभार ये घेऊन. हां द्या पटापटा. हां हां
तर लहाने ताई, तुम्ही आमच्या ह्या वृद्धाश्रमाला जेवण दिलं, तर आज इथल्या सर्व आजी आजोबांचा खूप सारा आशीर्वाद आहे तुमच्या बरोबर. आणि आज तुमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि परत एकदा ताई तुमचे धन्यवाद. आशीर्वाद.